नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आर्मी अग्निवीर भरतीची जाहिरात आलेली आहे। थोड्याच दिवसानंतर परीक्षा होणार आहे आणि त्यासोबतच 2-3 महिन्यांना अजून एका भरतीचा चान्स तुमच्याकडे असणार आहे, ती म्हणजे टी आर्मी भरती। टी आर्मी भरतीची जाहिरात सुद्धा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे। इथं तुम्हाला अग्निवीर भरतीची जी काही परीक्षा आहे ती 1 ते 15 जून दरम्यान होणार। तिथूनच पुढे तुम्ही अग्निवीर भरतीचा पेपर दिल्यानंतर परत तुम्हाला एका भरतीचा चान्स आहे। ती परमनंट भरती असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे। पण त्या भरतीमध्ये कॉम्पिटिशन थोडंसं जास्त असतं। ती भरती कधी मधी येत असती, जशी आपली अग्निवीर भरती दरवर्षी येते त्याप्रमाणे ती भरती होत नसती। आणि त्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात, कारण त्या ठिकाणी पेपर सोपा असतो पण फिजिकल थोडंसं अग्निवीर भरतीपेक्षा अवघड घेतलं जात असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीच माहिती बघायची आहे की अग्निवीर भरती सोबत टी आर्मीची भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची आहे, दोघांचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, फिजिकल मध्ये काय काय चेंजेस असतात, आणि जर आपल्याला टी आर्मीची पोस्ट मिळवायची असेल तर आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे। अग्निवीर भरतीची तयारी करत असाल तर ती तयारी सोडून टी आर्मीची तयारी करत बसू नका, कारण अग्निवीर भरतीची तयारी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी टी भरतीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे। नक्कीच सिलेक्शन तुमचं होणार आहे पेपर मध्ये, असं आपण म्हणूया। फक्त तिथं काय तुम्हाला फिजिकलला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे टी आर्मी मध्ये, ठीक आहे। आता बघा, इथं जर आपण बघितलं तर अग्निवीर भरतीची जी काही एक्झाम आहे, जी काही परीक्षा आहे ती 1 ते 15 जून दरम्यान होणार आहे। इथून पुढे 40 ते 45 दिवस तुमच्याकडे बाकी आहे। तुम्ही कसा अभ्यास करत असाल मला काही माहित नाही, पण तुम्ही अभ्यास करताय की तुमचं सिलेक्शन त्या अभ्यासावरती डिपेंड आहे। म्हणजे आता तुम्ही टवाळक्या मारत असन, इकडं तिकडं फिरत असन, एखाद्या मैत्रिणीसंग गप्पा आणत असन, कोणाला बाईकवर घेऊन फिरत असन, या सगळ्या भानगडीत सध्या पडायचं नाही। राहिलेले दिवस तुमच्याकडे 40-45 आहे, ते अतिशय महत्वाचे। तिथं तुम्हाला गाढवासारखी मेहनत घ्यायची 40-45 दिवस। एवढे दिवस जर तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत केली तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आणि तुमच्या अंगावरती आर्मीची वर्दी येणार आहे। ज्या वर्दीचं स्वप्न तुम्ही बघताय ती वर्दी तुम्हाला मिळणार आहे। जे आई वडील रात्रंदिवस तुमच्यासाठी कष्ट करताय त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहे, त्यांची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे। म्हणून जसा अभ्यास करताय त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पटीनं अभ्यास करायचा आहे, अभ्यास वाढवायचा आहे, कारण कमी दिवस अभ्यास करून आपल्याला आपल्या मनासारखी पोस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, इथं जर आपण बघायला गेलो तर अग्निवीर भरती आणि टीए भरतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना अग्निवीर भरती देता येत नाही पण टीए भरती देता येत असतं। कारण अग्निवीर भरतीमध्ये ज्या वेगवेगळ्या पोस्ट असतात त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी शैक्षणिक पात्रतेची अट असती, वयाची अट असती, उंचीची अट असती। या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अग्निवीर भरती देता येत नसती, पण त्या बाबतीमध्ये इकडं टीएम आर्मी मध्ये खूप जास्त सोपं आहे। आता बघा, अग्निवीर भरतीसाठी उंची 168 लागत असती, जीडी पोस्टसाठी, ट्रेड्समॅन पोस्टसाठी आणि टेक्निकलच्या पोस्टसाठी। पण फक्त क्लर्कची जी काही पोस्ट आहे त्या ठिकाणी 162 सेंटीमीटर हाईट लागती, पण तिथं सुद्धा टेक्निकलचा सिलेबस आहे, इंग्रजी सुद्धा असती। इंग्रजी सगळ्यात महत्वाचं आहे, मग तिथं आपले मुलं कमी पडत असतात, ठीक आहे। आणि त्यानंतर पात्रता काही पदासाठी 10वी असती, काही पदासाठी 12वी असती, आणि 17.5 ते 22 वर्ष वयाची अट असते अग्निवीर भरतीमध्ये। म्हणजे 17.5 पासून तर 22 वर्ष, पण 22 वर्षाचा जो काही मुलगा आहे, 21 वर्ष 9-10 महिन्याचा जो मुलगा आहे त्याला सुद्धा फॉर्म भरता येत नाही, कारण हे 22 वर्ष जे ते ट्रेनिंगला जेव्हा तुम्ही जाणार आहे तेव्हाचे पाहिजे, तेव्हाचे कंप्लीट होणारे पाहिजे, किंवा तेव्हा 22 किंवा 22 पेक्षा वय तुमचं कमी पाहिजे। म्हणजे आता फॉर्म भरायचा तर तुमचं वय 21 वर्ष 6 महिने 7 महिन्याच्या आत असणं गरजेचं आहे। आलं लक्षामध्ये? यावर्षी त्यांनी वाढवलेले थोडे दिवस, अगोदर इथं 21 हा आकडा होता। बऱ्याच मुलांना चान्स मिळालेला आहे या भरतीमध्ये, आणि ज्या मुलांना इकडे चान्स मिळत नाही इकडं त्या मुलांना नक्की चान्स मिळणार आहे टी आर्मी मध्ये। ज्या मुलांची हाईट कमी बसत असेल त्यांच्यासाठी इथं सुवर्ण संधी आहे टी आर्मी, असं आपण म्हणू शकतो। 3806 पदांची जाहिरात येणाऱ्या भरतीमध्ये, आणि त्या जाहिरातीमध्ये तुमचं सिलेक्शन तुम्हाला फिक्स करावंच लागणार आहे। आपल्याला सरकारी नोकरी आता लवकरात लवकर मिळावं लागणार आहे। लय लोक तुम्हाला टोमणे मारत असन, कोण नावं ठेवत असन, कोण काय म्हणत असन, त्या गोष्टीकडे सध्या लक्ष देऊ नका। फक्त आपल्याला अभ्यास एवढ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे। पात्रता किती असती? फक्त 10वी पास असती, वय 18 ते 42। बघा, वयाची अट किती इथं? 18 ते 42 एवढा असणार आहे। म्हणजे ज्या मुलांना त्या ठिकाणी अग्निवीर भरती येत नाही वयामुळं, ते या ठिकाणी टी आर्मीची भरती नक्की देऊ शकतात। त्यानंतर एक्झाम पॅटर्न आपण समजून घेऊया। एक्झाम पॅटर्न जवळपास सेम आहे, फक्त एक विषय बदललेला आहे, आणि परीक्षेची जी काही लेवल असती ती पण जवळपास 90 ते 95% सेमच असती।
अग्निवीर भरती सारखाच पेपर टी आर्मीचा असतो, फक्त एक विषय तिकडे कमी येतो, तुम्हाला दिसत असेल बघा. इकडे गणित आहे 30 मार्काला, तिकडे सुद्धा गणित आहे 30 मार्काला, इकडं सायन्स विज्ञान आहे 30 मार्काला, तिकडे सुद्धा विज्ञान 30 मार्काला आहे, इकडे जीके 30 मार्काला, इकडे जीके मात्र 40 मार्काला आहे. फक्त तिकडे बुद्धिमत्ता हा विषय विचारत नाही. म्हणजे एकूण 100 मार्काचा पेपर इकडे पण आहे, एकूण 100 मार्काचा पेपर इकडे पण आहे. दोन्ही ठिकाणी 50-50 प्रश्न विचारले जात असतात. एका प्रश्नासाठी 2 मार्क असतात. कोणतीही निगेटिव्ह मार्किंग दोन्ही परीक्षांसाठी नसते. म्हणजे जवळपास परीक्षा पॅटर्न सुद्धा सेमच आहे. तुम्ही अग्निवीर भरतीची तयारी करत करत जरी इकडे टी आर्मीचा पेपर द्यायला गेले तरी नक्कीच तुमचा पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे. कारण अग्निवीर भरती सारखाच पेपर असतो, थोडासा त्याच्यापेक्षा कमी हार्ड असतो, कमी कठीण असतो असं आपण म्हणू शकतो अग्निवीर भरतीपेक्षा सुद्धा. पण इथं फिजिकल मध्ये खूप मोठा चेंजेस आहे. परीक्षेबद्दल कळालं सगळ्यांना, परीक्षा जवळपास सेम आहे. मग जसं तुम्ही गणिताचा, बुद्धिमत्ताचा, जीकेचा, सायन्सचा अभ्यास करत असाल तसा अभ्यास चालू ठेवा. याच अभ्यासाचा फायदा तुम्हाला पुढे टी आर्मी मध्ये होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये सांगायचं एवढंच आहे की तुमचा जो अग्निवीर भरतीचा अभ्यास आहे तो पुढच्या भरतीला कामा येणार आहे, तो वाया जाणार नाहीये. तुमचं एकतर इकडे सिलेक्शन होईल नाही तर इकडे सिलेक्शन होईल. मग तुमची इतर परमनंट पोस्ट आहे, या पोस्टसाठी लय लोक झटत असतात, मरमर करत असतात, बरोबर आहे. मग त्या पोस्टसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जी जान लगा देणी आहे मेरे दोस्त. आता फिजिकल मध्ये इकडे सुद्धा 1600 मीटर असतं, इकडे सुद्धा 1600 मीटर असतं. जाहिरातीमध्ये तुम्ही बघितलं असं इकडे 5 मिनिटं 30 सेकंदाचा वेळ असतो, इकडे सुद्धा 5 मिनिटं 30 सेकंदाचा वेळ असतो आउट ऑफला. पण ऍक्च्युअली तसं नसतं. खरोखरपणे असं असतं का? नाही. इथं तुमचा जो काही वेळ आहे आउट ऑफचा तो 5:10, 5:15 पर्यंत घेतला जात असतो 1600 मीटरला अग्निवीर भरतीमध्ये. पण इथं मात्र 4.5 मिनिटं, 4 मिनिटं 45 सेकंद अशा पद्धतीनं आउट ऑफचा टायमिंग घेतला जात असतो. म्हणजे इथं जर तुम्हाला टी आर्मी मध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुमची रनिंग तगडी असणं गरजेचं आहे. कसं गरजेचं? तगडी. ज्या मुलांचं रनिंग मध्ये सिलेक्शन झालं रे झालं, त्यातल्या 90% मुलांचे 90% मुलं टी आर्मी होतच असतात. कारण पेपर सोपा असतो, पेपर ते काढून घेतात नंतर, बरोबर आहे. आणि एकदा जर तुमचं फिजिकल चांगलं निघलं इकडं तर नक्कीच तुम्हाला सिलेक्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. फक्त तुम्हाला तयारी तशा पद्धतीने करायची आहे. 4-5 भरत्या तुम्ही भरपूर साऱ्या भरत्या देऊ शकता. त्या भरत्या कमी निघत असतात, जास्त दरवर्षी निघत नसतात. कधी कधी 7-8 वर्षाचा गॅप असतो, कधी 12 वर्षाचा सुद्धा असू शकतो, कधी 2 वर्षाचा असू शकतो. आता माग होता तसा, ठीक आहे. आल लक्षामध्ये. आता माग 1 वर्षापूर्वी होऊन गेली, 1 वर्ष 8 ते 9 महिने म्हणू आपण, 8 ते 9 महिन्यापूर्वी टी आर्मी होऊन गेली. पण आता लगेच दुसरी भरती सुद्धा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये येणार आहे, ठीक आहे. मग अशा पद्धतीनं फिजिकल असतं, अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असतो अग्निवीरचा आणि टीएचा. एक्झाम पॅटर्न सेम आहे. जर तुम्ही अग्निवीर भरतीच्या अभ्यासक्रमासोबत जरी तयारी केली तरी टी आर्मीचा पेपर तुमचा निघून जाणार आहे. इकडे अग्निवीर भरतीचा पेपर ज्याचा निघतो त्याचा टी आर्मीचा पेपर सुद्धा निघतच असतो. जवळपास तसाच पॅटर्न असतो सेम त्या प्रश्नांचा, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं 2 चान्सेस येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे असणारे. तयारी चांगली करत चला. पुस्तकं असेल टी आर्मी साठी आपलं पुस्तक आहे बघा, अग्निवीर राजमार्ग. या अग्निवीर भरतीसाठी सुद्धा आणि टी आर्मी साठी सुद्धा तुम्हाला काम येणार आहे. कारण सेम कंटेंट आहे, सेम जवळपास प्रश्न विचारण्याचा कल आहे त्याच्यामध्ये. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, सामान्य सगळे विषय परीक्षा भिमुख दिलेले. जेवढं परीक्षेसाठी महत्वाचं आहे तेवढंच आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जास्त फापट पसारा दिलेला नाही. येणारे 45 दिवस जरी तुम्ही या पुस्तकातून अभ्यास केला, यातले महत्वाचे पॉइंट्स वाचन केले, ज्या गोष्टी फिक्स विचारल्या जाणार आहे जसं की स्टॅटिक जीके झालं, गणिताच्या काही कन्सेप्ट झाल्या, त्याला तुम्ही रट्टा मारलं, वारंवार वाचलं तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क परीक्षेमध्ये मिळणारे. अशा पद्धतीनं कंटेंट आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आमच्यावर विश्वास नसेल तर मुलांवरचा तरी विश्वास बघा. देशामध्ये आपलं पुस्तक आर्मी एक्झाम मध्ये नंबर 1 येते अमेझॉनला. स्वतः चेक सुद्धा तुम्ही करू शकतात. रँक 1 आपलं पुस्तक भरपूर दिवस चालू होतं. म्हणजे मुलांनी ठरवलं की बाबा हे पुस्तक कसं आहे, तर हे पुस्तक बेस्ट सेलर आहे. याच्यामधला कंटेंट खूप चांगल्या प्रकारचा आहे, जो कंटेंट आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये मदत करू शकतो. एकदा जवळच्या दुकानामध्ये जाऊन अग्निवीर राजमार्ग पुस्तक तुम्ही स्वतः बघा एकदा, कशा पद्धतीचा कंटेंट या पुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामधून कव्हर होणार आहे. सुटसुटीत पद्धतीने आपण सगळं काही दिलेलं आहे. आवश्यक त्या ठिकाणी इमेजेस ऍड केलेला आहे. सराव प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायला दिलेले आहे. मग गणित, बुद्धिमत्ता असू द्या, जीके असू द्या, विज्ञान असू द्या, सगळे विषय परीक्षेच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर आधारलेलं पुस्तक आहे. ऑनलाईन मागवायचं असलं तर अमेझॉनला सुद्धा उपलब्ध आहे. बॅच घ्यायची असेल तर आपल्या अग्निवीरची बॅच चालू आहे. नवीन फास्ट ट्रॅक बॅच सुरू झालेली आहे.
त्यामध्ये बेसिक पासून शिकवणं चालू आहे, म्हणजे संख्या टॉपिक पासून गणिताचं, तसं बुद्धिमत्ताचं संख्या मालिकापासून एकदम बेसिक पासून सगळे टॉपिक तुम्हाला त्या बॅच मध्ये शिकवल्या जाते. टेस्ट तुम्हाला आपण देतोय, त्या टेस्टच्या तुम्ही प्रिंट काढू शकतात, तुमच्या मित्रांना देऊ शकतात, सोडवू शकतात. नोट्स देतोय आपण तुम्हाला त्याचबरोबर, म्हणजे जेणेकरून तुमचं रिव्हिजन एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे. ठीक आहे, आला लक्षामध्ये. मग जे विद्यार्थी टी आर्मीची तयारी करत असेल, अग्निवीर भरतीची तयारी करत असेल, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, तुमच्या त्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून ही महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. ठीक आहे, आणि तुमचं ड्रीम कोणतं आहे, टी आर्मी तुमचं ड्रीम आहे का अग्निवीर तुमचं ड्रीम आहे, ते फक्त एकदा कमेंट करून सांगायचं आहे. बघू आता अग्निवीरची तयारी करणारे जास्त विद्यार्थी आहे का टी आर्मीची तयारी करणारे जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आहे. भरतीबाबत कोणती अडचण तुम्हाला असली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. जय हिंद.